वेळेस लोकांच्या म्हणजे साहजिकच भावना खूप प्रक्षोभक होत्या, कारण की आपल्या पिकाचं पाणी तोडलं जाणार ही भावना शेतकऱ्याला कधी मान्य होत नाही. तर ते समजुतीच्या माध्यमातून तहसीलदारने त्या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे होता, परंतु त्या ठिकाणी फोर्सचा वापर तहसीलदारने केला. पोलीस गाडी घेऊन गेल्या म्हणून लोकांच्या भावना अतिशय प्रक्षोभक होत्या आणि त्यांना घेराव घालून मारण्याचा प्रयत्न तिथल्या लोकांचा होता. सर तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो ज्यामध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे की माझ्या प्रतिस्पर्धीने जवळपास 25 कोटी रुपये खर्च केला. मी 8 ते 10 कोटीपर्यंत तो खर्च आटोक्यात ठेवला, निवडून आलो. आता तुमच्यावर कारवाई व्हावी, निवडणूक आयोगाने दिशाभूल केली, 40 लाखाची मर्यादा असताना इतका मोठा खर्च केला असा आरोप आला. ते भाषणात बोललेलं होतं, ते काय सत्य असतं का भाषणात बोललेलं? म्हणजे विरोधकांचं कसा एक विनोदातून ते घटना घडली लाईट मुवमेंटमध्ये, किंवा विरोधकांनी एवढे खर्च केले, मी खूप कमी खर्च केला पण निवडून आलो, एवढंच त्याच्या मागची भावना आहे. मी भाषण झाल्याबरोबर सांगितलं की हे कोटी हे चुकून आलं, ते लाखात आहे खर्च, असं मी जाहीर केलं. ते म्हणले की तुम्ही 8 ते 10 लाख रुपये खर्च केला आहे असं. नाही, मी आणि पक्षाने मिळून मला जे काही मर्यादा घालून देण्यात आलेली होती त्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जी काय मर्यादा असते 40 कितीचे 40 लाखाचं पैसे मला पक्षाने पाठवले होते. त्यापैकी 23 लाख रुपये काहीतरी खर्च झाला आणि उरलेला पैसा मी पार्टीला परत करून टाकला, कारण खर्चच झालेला नव्हता. त्याच्यामुळे तो पक्षाला परत केला. म्हणजे तुम्हाला पार्टीने पैसे दिलेले का? हे पार्टीने पैसे दिले असं म्हणायचं? ऑफिशियल दिले, ऑफिशियल बाय चेक माझ्या अकाउंट मध्ये दिले, प्रत्येकाला दिले आमच्या पक्षाने. तर तुमचे वैयक्तिक काही खर्च झाला त्याच्यामध्ये तुम्ही असं उल्लेख केलाय की 8 ते 10 कोटी रुपयाचा? नाही, असं काही नाही झालेलं. मी प्रतिज्ञापत्रात बरोबर उल्लेख केलेला आहे. 23 लाख रुपये पक्षाने दिलेल्या पैशातून खर्च झाला आणि उर्वरित पैसे मी पक्षाला परत केले. ते चेकनी व्यवहार केलेला आहे, RTGS केलेला आहे. त्याच्यात पक्ष म्हणजे कॅशचा मुद्दाच नाहीये, 1 रुपयाचा कॅश खर्च झालेला नाही. पण आता ते वक्तव्यामुळे तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो, ती ऑडिओ क्लिप व्हायरल केली जाते, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? ते मी लाईट मूड मध्ये बोलत होतो. ते या इलेक्शनची परिस्थिती कशी आहे ती लोकांना समजून सांगत होतं, त्याच्यामध्ये ते लाईट मूड मध्ये गेलं. आणि नंतर मी म्हणलं की बाबा हे कोटी चुकून आलं माझ्या तोंडात, ते लक्षामध्ये आहे.